विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट सर्वात प्रथम घेऊन आलेलो आहे। नागपूर महानगरपालिकेचे परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे। डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। तर मित्रांनो, आज दिनांक 19 बघू शकता, इथे 19/9/2025 चे आजचे अपडेट आहे। तर बघू शकता ऑनलाईन परीक्षेच्या वेळापत्रक व प्रवेश पत्राबाबत सूचना। तर नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी वर्तमानपत्रात बघू शकता दिनांक ही जाहिरात 22/8 ला प्रसिद्ध करण्यात आलेली होती। आता या ठिकाणी संपूर्ण माहिती यांनी कशा प्रकारे देण्यात आलेली आहे तुम्ही येथे बघू शकता। जाहिरातीच्या अनुषंगाने सर्व उमेदवारांना कळवण्यात येते की नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परीक्षेचा दिनांक व शिफ्ट खालीलप्रमाणे आहे। आता सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, परीक्षा होणार आहे तुमची 7 ऑक्टोबर आणि 8 ऑक्टोबर या दोनच दिवसामध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर होणार आहेत। कोणत्या पदाचा कधी पेपर होणार आहे हे देखील डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगतो। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की महानगरपालिकेच्या एकूण 92 प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्र स्टडी यांनी लॉन्च केलेला आहे, ज्याच्यामध्ये नवी मुंबई, नागपूर, त्याच्यानंतर बृहमुंबई, लातूर, सोलापूर, पनवेल, पिंपरी चिंचवड एवढ्या पण इथून मागे झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत, संपूर्ण याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेली आहे। सोबतच नगर परिषदेची जाहिरात येत्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होईल। त्याच्यामध्ये 3000 पेक्षा जास्त जागा असणार आहेत। गट क च्या आणि गट ड च्या एकदम बेस्ट पुस्तके आहे ही। स्मार्ट स्टडी नांदेड यांची पुस्तके आहे आणि प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवर यांची पुस्तके आहेत। ही दोनही पुस्तक तुम्ही कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्ट वरून देखील खरेदी करू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, आता जे या ठिकाणी वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे तुम्ही येथे बघू शकता। कनिष्ठ लिपिकचा पेपर आहे 7/10/2025 म्हणजे 7 ऑक्टोबरला पेपर आहे। सकाळी 9 ते 10 या शिफ्टला एक शिफ्टमध्ये पेपर होईल। त्याच्यानंतर लेखापाल आणि रोखपाल याचे या ठिकाणी 7 तारखेलाच 9 ते 10 या शिफ्टमध्येच पेपर होईल। त्याच्यानंतर डेटा मॅनेजर याचा देखील 7 तारखेला सकाळी 9 ते 10 च्या शिफ्टला पेपर होईल। कनिष्ठ लिपिक या पदाचा पेपर 7 तारखेला दुपारी 1 ते 3 या दरम्यान होणार आहे। 2 शिफ्टमध्ये पेपर होईल, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे ग्रंथपाल सहाय्यक 7 तारखेलाच दुपारी 1 ते 3 च्या शिफ्टला 2 शिफ्टमध्ये पेपर होईल। त्याच्यानंतर आहे कनिष्ठ लिपिकचा पेपर होणार आहे, इथं बघू शकता इथे पण आहे आणि येथे पण आहे, म्हणजे हा या ठिकाणी सकाळ म्हणजे बघू शकता इथे कनिष्ठ लिपिकचा किती वाजता आहे 1 ते 3 वाजता आहे आणि हा जो आहे तो 5 ते 7 या दरम्यान आहे। 2 शिफ्टमध्ये म्हटलेला आहे, ठीक आहे। आता वरती माहिती इथे बघू शकता। सिस्टम ॲनालिस्ट 7 तारखेला पेपर आहे 5 ते 7 तिसरी शिफ्ट आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर विधी सहाय्यकचा पेपर बघू शकता 7 ते 10 आहे, 5 ते 7 तारखेला आहे। 3 शिफ्टमध्ये पेपर होईल। कर सहाय्यक 8 तारखेला म्हणजे 8 ऑक्टोबरला आहे 9 ते 10 या शिफ्टमध्ये एक शिफ्टमध्ये पेपर होईल। त्याच्यानंतर प्रोग्रामर 8 तारखेला 9 ते 11 या दरम्यान पेपर होईल एक शिफ्टमध्ये। त्याच्यानंतर स्टेनोग्राफर 8 तारखेला 9 ते 11 या दरम्यान एक शिफ्टमध्ये पेपर होईल। त्याच्यानंतर कर सहाय्यकची 2 शिफ्टमध्ये पेपर होणार आहे। बघू शकता कर संग्राहक आहे बघू शकता आधी या शिफ्टमध्ये आणि त्याच्यानंतर या शिफ्टमध्ये। पहिला जो पेपर आहे ते 9 ते 11 या शिफ्टमध्ये आहे आणि दुसरा पेपर आहे तो 1 ते 3 या शिफ्टमध्ये आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे हार्डवेअर इंजिनियर, याच्यामध्ये आहे 8 ऑक्टोबरला पेपर होईल। 2 शिफ्टमध्ये पेपर होईल हार्डवेअर इंजिनिअरिंग, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे इथं कर संग्राहक 3 शिफ्टमध्ये होणार होता, तो इथे बघू शकता इथे 3 शिफ्टमध्ये पेपर होणार आहे। म्हणजे सर्व जे पेपर आहेत ना ते तुमचे या ठिकाणी बघू शकता 7 तारखेला निम्मे पेपर आहेत आणि 8 तारखेला म्हणजे 7 ऑक्टोबर आणि 8 ऑक्टोबर या दरम्यान तुमचे सर्व पेपर होऊन जाणार आहेत। तुमचे परीक्षेचे वेळापत्रक तुम्हाला 7 ते 8 दिवस अगोदर उपलब्ध होईल, म्हणजे या ठिकाणी 1 ऑक्टोबर बघू शकता कधीपासून या संकेतस्थळावर बघू शकता न्यू रिक्रुटमेंट या लिंकवर 1/10/2025 पासून उपलब्ध होईल, म्हणजे 1 ऑक्टोबरपासून तुमचे परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुमचे सर्वांचे हॉल तिकीट उपलब्ध
होतील। विद्यार्थी मित्रांनो, याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।